हा विद्यार्थी मित्रो, आज आपण आपल्या आजच्या भागामध्ये आर्थिक नियोजनाची आवश्यकता या घटकावरती आपण चर्चा करणार आहोत. बी भाग 3च्या विद्यार्थ्यांना आणि एमपीएससी यूपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिशय उपयुक्त अशा पद्धतीचा हा टॉपिक आहे. यावरती आपण सविस्तर आणि बारकाईने चर्चा या ठिकाणी आपण करणार आहोत. प्राध्यापक संभाजीराव कदम महाविद्यालय देऊरच्या लेक्चर सिरीजमध्ये मी डॉक्टर दत्तात्रय भगवानराव शेडगे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आजच्या आपल्या टॉपिकला सुरुवात करूया. आर्थिक नियोजनाच्या आवश्यकतेमध्ये आपल्याला एक गोष्ट इथं लक्षात घ्यायला हवी. आर्थिक नियोजन हे कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पद्धतीची संकल्पना आहे किंवा एक विशिष्ट प्रकारचं आणि अत्यंत महत्त्वाचं असं तंत्र आहे. आपण कालच्या भागामध्ये चर्चा करत असताना आर्थिक नियोजन म्हणजे नेमकं काय हे समजावून घेण्याचा प्रयत्न केला. आर्थिक नियोजन अर्थव्यवस्था कोणतीही असू द्या, मग ती समाजवादी अर्थव्यवस्था असू द्या, भांडवलशाही अर्थव्यवस्था असू द्या किंवा मिश्र अर्थव्यवस्था असू द्या, अशा कोणत्याही अर्थव्यवस्थेला आर्थिक नियोजनाची आवश्यकता ही असतेच असते. तुलनेने आपण जर पाहायचं झालं तर विकसित देशांच्या पेक्षा अविकसित आणि विकसनशील देशांच्या विकासाकरिता नियोजनाची नितांत गरज असते. आणि म्हणून आपण काल 2 टॉपिक पाहिले होते, तरी सुद्धा पुन्हा एकदा त्याच्यावरती आपण चर्चा करूया आणि पुढे जाऊया. नियोजनाची आवश्यकता असते याचं कारण पहिलं असं की मुक्त अर्थव्यवस्थेचे दोष दूर करणं. मुक्त अर्थव्यवस्था यालाच आपण अनियोजित अर्थव्यवस्था असं आपण म्हणतो. मुक्त अर्थव्यवस्था याचा अर्थ असा, देशातील उत्पादक, व्यापारी, व्यावसायिक आणि उपभोक्ते या सर्वांच्या दृष्टिकोनातून अर्थव्यवस्था खुली असणं, अर्थव्यवस्था मुक्त असणं आणि त्या बाबतीमध्ये कुठलेही नियोजन नसणं अशी अवस्था. मात्र यामुळे होतं काय की उत्पादक आणि प्रत्येक व्यावसायिक किंवा व्यापारी हा आपल्या आपल्या फायद्याचा दृष्टिकोन डोळ्यापुढे ठेवून हा आपले निर्णय घेत असतात. आणि यामुळे प्रत्येक वेळेला देशाच्या अर्थव्यवस्थेला त्याचा फायदा होईलच असं नाही. आणि म्हणून देशाचा सार्वत्रिक विकासाचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला देशामध्ये उत्पादनाच्या आणि वितरणाच्या बाबतीमध्ये जे निर्णय घ्यायचे आहेत हे सार्वत्रिक हिताचा विचार करून घेणं आवश्यक असतं. आणि त्यानुसार देशाच्या विकासाचे टप्पे जर आपल्याला एका पाठोपाठ एक विकास आपल्याला गाठायचा आहे किंवा विकासाचे उद्दिष्ट आपल्याला पूर्ण करायचे आहेत, तर अशा वेळेला केंद्रीय स्तरावरून किंवा सरकारच्या स्तरावरून आर्थिक विकासाच्या या प्रक्रियेवर हस्तक्षेप करणं अनिवार्य असतं. आणि यामुळे मुक्त अर्थव्यवस्थेचे जे दोष आहेत, कोणता दोष तर मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये कोणताही उत्पादक, कोणताही व्यापारी, व्यावसायिक किंवा उपभोक्ता हा आपल्या फायद्याचा विचार करून निर्णय घेत असतात. अशा वेळेला आर्थिक विकासाला योग्य दिशा मिळावी, आर्थिक विकासाला योग्य प्रकारची शिस्त असावी, यासाठी देशाच्या आर्थिक विकासाला नियोजनाची नितांत आवश्यकता असते. आणि म्हणून अर्थव्यवस्था अनियोजित असण्यापेक्षा ती नियोजित असावी. आणि म्हणून मुक्त अर्थव्यवस्थेचे दोष दूर करायचे असतील तर निश्चितपणे आपल्याला नियोजनाची आवश्यकता भासते. यानंतर पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे व्यापार चक्राचे नियंत्रण. आता व्यापार चक्र म्हणजे नेमके काय तर तेजी आणि मंदीची येणारे अडथळे. आर्थिक विकासाला टोकाची तेजी किंवा मंदी ह्या दोन्ही अवस्था अत्यंत घातक अशा स्वरूपाच्या मानल्या जातात. आणि यामुळे व्यवसायांमध्ये, व्यापारामध्ये, उद्योगामध्ये खूप मोठ्या अडचणी आणि अडथळे हे उभे राहतात. अशा परिस्थितीमध्ये स्पर्धा, अधिक नफा मिळवण्याची प्रेरणा, व्यवसाय स्वातंत्र्य यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये बरीचशी अनिश्चितता निर्माण होते. आणि यामुळे खरं तर तेजीची आणि मंदीची परिस्थिती उद्भवते. उदाहरणार्थ, बाजारपेठेतल्या मागणीचा विचार न करता घेतलेले उत्पादनाचे निर्णय याच्यामुळे कदाचित अतिरिक्त उत्पादनाची शक्यता ही निर्माण होते आणि त्यातून तेजीची परिस्थिती निर्माण होते. आणि मग त्यातूनच पुन्हा मालाचे साठे पडून राहिले म्हणून उत्पादन कमी केलं जातं. उत्पादन कमी केल्यामुळे त्याचे होणारे अप्रत्यक्ष परिणाम हे देशाच्या रोजगारावरती, देशाच्या उत्पन्न मिळवण्याच्या पातळीवरती त्याचे परिणाम होतात. आणि मग स्वाभाविकपणे पुन्हा मागणी कमी होऊन उत्पादन कमी होतात. असा एकात गुंतलेला चक्राकार प्रवाह हा चालू राहतो आणि पुन्हा तेजीकडून मंदीकडे जातो. अगदी सगळ्यात महत्वाची बाब काय येतं तर अर्थव्यवस्था स्थिर राहणं, अर्थव्यवस्थेला स्थैर्य मिळणं हे देशाच्या किंवा अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी आवश्यक असतं.
आणि म्हणून अशा प्रकारचे व्यापार चक्र केव्हा येतात, जेव्हा उद्योगावरती व्यापारावरती कुठल्याही प्रकारचे नियंत्रण नसतात, कुठल्या प्रकारचं नियोजन नसतं. अशा वेळेला अशा प्रकारचे तेजी मंदीचे धक्के अर्थव्यवस्थेला बसत असतात. आणि म्हणून विभाजनाच्या दृष्टिकोनातून किंवा उत्पादनाच्या दृष्टिकोनातून अर्थव्यवस्थेवरती नियंत्रण असणं हे अत्यंत आवश्यक असतं. आणि हे नियंत्रण हे नियोजनाच्या माध्यमातून आपल्याला लागू करता येतं आणि एका विशिष्ट पद्धतीने विशिष्ट टप्प्याने आपल्याला अर्थव्यवस्थेला पुढे घेऊन जाता येतं. आणि म्हणून व्यापार चक्राचं नियंत्रण करायचं असेल तर नियोजित अर्थव्यवस्थेची आवश्यकता आहे. पुढचा मुद्दा आपल्याला स्पष्ट करता येईल यामध्ये गरजेनुसार उत्पादन आणि किंमत स्थैर्य. जसं की मागाशी आपण म्हटलं की तेजी आणि मंदी केव्हा येते, जेव्हा कुठल्याही नियोजनाच्या शिवाय जेव्हा तुम्ही उत्पादनाचे निर्णय घेता त्यावेळेला कदाचित अर्थव्यवस्थेमध्ये अतिरिक्त उत्पादनाची शक्यता ही निर्माण होत असते, किंवा अर्थव्यवस्थेमध्ये मागणी नाही म्हणून पुरवठा नाही म्हणजेच उत्पादन नाही. अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्यांचं कमालीचे हाल होतात. आणि अशा हे केव्हा होतं, हे अनियोजित अर्थव्यवस्थेमध्ये होतं. कारण अनियोजित अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादकांकडून नेहमीच नफ्याच्या हेतूनेच उत्पादन घेतलं जातं. आणि याच्यामुळे होतं काय, मागणी आणि पुरवठा ह्याच्यामध्ये स्थैर्य राहत नाही. नियोजित अर्थव्यवस्थेमध्ये मात्र केंद्रीय स्तरावरून सरकारच्या स्तरावरून जर हस्तक्षेप केला तर कदाचित यामुळे किंमत नियंत्रण करून मागणी आणि पुरवठ्यामध्ये मेळ घालण्याचा, स्थैर्य टिकवण्याचा प्रयत्न हा केला जातो. आणि म्हणून देशाच्या विकासाचा जेव्हा विचार आपण करतो त्यावेळेला बाजारपेठेतलं उत्पादन आणि बाजारपेठेतलं किंमत स्थैर्य याला अत्यंत महत्व राहतं. आणि हे केव्हा शक्य आहे, हे तेव्हा शक्य आहे ज्या वेळेला अर्थव्यवस्था नियोजित अर्थव्यवस्था असेल. दुसरा पुढचा मुद्दा आपल्याला स्पष्ट करता येतो म्हणजे दूरदृष्टीने विकास कार्यक्रमांची क्रमवारी लावणे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, भारताच्या अर्थव्यवस्थेचं उदाहरण घेऊन आपण पाहिलं होतं की नियोजनाची आवश्यकता का आहे. देशाच्या आर्थिक विकासाचा पूर्वानुभव विचारात घेता आता वर्तमानासाठीच्या गरजा कोणत्या आहेत, त्याचबरोबर भविष्यकालीन गरजा कोणत्या आहेत, या सगळ्या गोष्टींचा विचार करून यासाठी परिपूर्ण नियोजनाची आवश्यकता असते. देशातील बाजारपेठांमध्ये कोणत्या मागणी नोंदवल्या जात आहेत, सार्वत्रिक कल्याणाच्या दृष्टिकोनातून आपल्याला कोणते निर्णय घ्यायला पाहिजेत. याचं कारण असं की कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेकडे गरजा अमर्यादित आहेत. हा तर अर्थशास्त्राचा नियम आहे किंवा अर्थशास्त्र याच्यावरच उभं राहिलं. अमर्यादित गरजांची पूर्तता करण्याकरता मर्यादित साधनांचा वापर आम्ही अतिशय मेळ घालून करत असतो. आणि हा मेळ घालणं म्हणजेच काय करणं, तर विकासाच्या दृष्टिकोनातून गरजांची क्रमवारी लावणं. देशाच्या अर्थव्यवस्थेपुढे कोणत्या समस्या प्राधान्याच्या आहेत याचा विचार करून जेव्हा मला क्रम लावावा लागतो तेव्हा विकास कार्यक्रमाची क्रमवारी लावून आपल्याला विकास पुढे घेऊन जायचा आहे. अलीकडे तर शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून सुद्धा विचार करावा लागतो. आणि म्हणून या ठिकाणी आर्थिक नियोजनाची नितांत आवश्यकता असते. पुढे जाऊया आपण. साधन सामग्रीचा योग्य वापर. अनियोजित अर्थव्यवस्थेमध्ये देशातील साधन सामग्री किती आहे, ती कुठे वापरणं शक्य आहे, ती किती पडून राहिलेली आहे, अशा प्रकारच्या कुठल्याही प्रश्नांना हाताळलं जात नाही. आणि म्हणून अशा वेळेला देशातली अतिशय अमूल्य अशा स्वरूपाची साधन सामग्री ही पडून राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि यामुळे होतं काय, देशातील उपलब्ध साधन संपत्ती जर पूर्णपणाने वापरली नाही तर निश्चितपणे देशाच्या उत्पादन घटकांवरती त्याचा विपरीत परिणाम होतो. म्हणजेच काय, उत्पादन घटकांना योग्य रोजगार मिळत नाही. रोजगाराच्या संधी फक्त नोकरीच्या स्वरूपात आपण पाहत नाही, तर उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये वापरले जाणारे प्रत्येक उत्पादन घटक याला उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होता आलं पाहिजे, त्याचा वापर झाला पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण देशाच्या साधन संपत्तीचा विचार करतो. आणि म्हणून स्पर्धेमुळे खरं तर अर्थव्यवस्थेमध्ये अशा मौल्यवान साधन सामग्रीचा मोठ्या प्रमाणामध्ये अपव्यय होणं हे कुठल्याही अर्थव्यवस्थेला न परवडणार आहे. आणि म्हणून नियोजित अर्थव्यवस्था जर असेल तर नियोजित अर्थव्यवस्था पहिल्यांदा हे पाहते की देशामध्ये कोणती साधन संपत्ती उपलब्ध आहे, ती साधन संपत्ती आपल्याला कोणत्या कोणत्या उत्पादनासाठी वापरता येते, कशी वापरता येईल, तिचा पर्याप्त वापर कसा करता येईल. आणि यामुळे देशाच्या आर्थिक विकासामध्ये उत्पादकता वाढणं, उत्पादन वाढणं आणि त्याचबरोबर सार्वत्रिक कल्याणासाठी त्या साधन संपत्तीचा उपयोग करणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एका मागोमाग एक ह्या करता येतात. आणि म्हणून हे जे साधन सामग्रीचा दुरुपयोग किंवा साधन सामग्रीचा अपव्यय हा जो दोष टाळायचा असेल तर निश्चितपणे आपल्याला नियोजनाची आवश्यकता आहे. आणि म्हणून नियोजित अर्थव्यवस्था यासाठी महत्वाची मानली जाते. पुढे जाऊया आपण. उत्पादन घटकांचं युक्त वाटप. ज्या उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये उत्पादन घटकांचा वापर केला जातो, ज्यामध्ये श्रम, भांडवल, संयोजन आणि भूमी या उत्पादन घटकांचा जेव्हा आपण मूलभूत घटक म्हणून विचार करतो त्यावेळेला स्पर्धेच्या युगामध्ये आता नफ्याच्या अपेक्षेने जेव्हा उत्पादनाची क्रमवारी लावली जाते,
बाजारपेठेतली अनिवार्य मागणी कोणती आणि चैनीच्या वस्तूंची मागणी कोणती याचा विचार न करता फायदा कोणत्या उत्पादनामध्ये आहे याचा विचार करून उत्पादन घटकांचा वापर केला जातो. यावेळेला खरं तर प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आत्यंतिक सामाजिक हिताच्या दृष्टिकोनातून मागणी कोणती आहे, सामाजिक हिताच्या दृष्टिकोनातून उत्पादन कोणतं घ्यायला पाहिजे, ते किती घ्यायला पाहिजे, साधन संपत्ती त्यासाठी किती उपलब्ध आहे आणि मग अशा उत्पादन घटकांचा योग्य वापर करायचा असेल तर आपल्याला निश्चितपणाने या ठिकाणी नियोजनाची आवश्यकता आहे. म्हणून सामाजिक हितावरती अनिष्ट परिणाम होणाऱ्या ज्या बाबी आहेत त्या आपल्याला टाळता येतील, परंतु जेव्हा आम्ही नियोजनाचा आधार घेऊ त्यावेळेला. पुढे जाऊया आपण विकासाची गती वाढवणं. नियोजन जर परफेक्ट असेल तर निश्चितपणे देशाच्या आर्थिक विकासाची गती आपल्याला वाढवता येते. याचं कारण असं, आर्थिक विकास हा भांडवल निर्मिती तसेच उत्पादन तंत्रातील सुधारणा आणि दुय्यम पूरक उद्योगांची वाढ यावर खरं तर अवलंबून असतो. आणि अशा सर्व घटकांचा जेव्हा आम्ही मेळ घालतो त्यावेळेला वेगाने विकास साधण्यासाठी नियोजनाचा स्वीकार करण्याशिवाय आम्हाला पर्याय राहत नाही. आर्थिक विकास ही प्रक्रिया अत्यंत दीर्घकाळ आणि विस्तारित स्वरूपात चालणारी ही प्रक्रिया आहे, अतिशय व्यापक स्वरूपाची प्रक्रिया आहे. आणि त्यामुळे देशाच्या आर्थिक विकासासाठी आवश्यक असणारा प्रत्येक जो घटक आहे याचा बारकाव्याचा विचार करून त्याचा वापर युक्त पद्धतीने होणं हे आर्थिक विकासाची गती वाढवण्यासाठी अत्यंत आवश्यक राहतं आणि म्हणून यासाठी नियोजनाची अत्यंत अत्यंत आवश्यकता राहते. पुढचा मुद्दा आपल्याला पाहता येईल, मूलभूत आणि पूरक क्षेत्रांचा विकास साधणं. आता मूलभूत आणि पूरक क्षेत्र म्हणजे नेमकी कोणती? आर्थिक विकासासाठी मूलभूत घटक देशातले जर विचारात घेतला, मूलभूत पाया जर विचारात घेतला तर यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट येते ती म्हणजे वाहतूक, दळणवळण आणि याशिवाय लागणाऱ्या कच्च्या मालाची उपलब्धता. आता याचाच विचार करत असताना आपल्याला असाही विचार करावा लागेल, उदाहरणार्थ रेल्वे असेल, पाणी पुरवठा असेल, रस्ते विकास असेल, विद्युत पुरवठा असेल, शिक्षण, आरोग्य, याचबरोबर अन्य प्रकारच्या ज्या सुविधा ज्याच्याशिवाय कोणताही उद्योग आणि व्यापार चालू शकत नाही, अशा बाबींची मुबलक उपलब्धता जर देशामध्ये झाली नाही तर देशाचा विकास होणं शक्य नाहीये. आणि मग आर्थिक विकासाचा जेव्हा आम्ही विचार करतो त्यावेळेला टप्प्याटप्प्याने या सर्व मूलभूत आणि पूरक क्षेत्रांचा विकास हा आम्हाला नियोजनाच्या माध्यमातून करता येतो. सरकारला खरं तर गुंतवणूक करत असताना ह्या मूलभूत आणि पूरक क्षेत्रामध्ये गुंतवणूक करून आपल्या विकासाला एक बेस तयार करता येतो, एक पाया घालता येतो आणि यातूनच उद्योगांसाठी आणि व्यापारासाठी एक पोषक वातावरण आपल्याला तयार करता येतं. लोखंड असेल, पोलाद असेल, कोळसा असेल, रबर असेल किंवा अन्य शेती उत्पादन असेल, जे इतर उत्पादनासाठी आवश्यक कच्चा माल म्हणून जेव्हा आम्ही त्याचा वापर करतो किंवा पूरक घटक म्हणून ज्या वेळेला आम्ही त्याचा वापर करतो त्यावेळेला असे सगळे पूरक घटक, असे सगळे मूलभूत घटक हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया भक्कम करणारे असतात. आणि म्हणून नियोजनाच्या आधारानं आम्ही हे सगळं व्यवस्थित पद्धतीने पूर्वतयारी म्हणून, विकासाची पूर्वतयारी म्हणून यावरती आम्ही लक्ष देऊ शकतो. यासाठी फक्त आणि फक्त नियोजनाची आवश्यकता राहते. निरनिराळ्या क्षेत्रावरती योग्य प्रमाणात खर्च करून आर्थिक विकासाचा वेग वाढवण्याकरिता आपल्याला मूलभूत आणि पूरक क्षेत्राच्या विकासाशिवाय पुढे जाणं शक्य नाहीये, ही बाब आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे. पुढचा मुद्दा आपल्याला लक्षात घेता येईल तो म्हणजे भांडवल संचयाचा दर ठरवणं किंवा वाढवणं. कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाकरिता आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की भांडवलाशिवाय विकास साधणं शक्य नाहीये. अविकसित आणि विकसनशील देशांचा जेव्हा आम्ही विचार करतो त्यावेळेला अशा देशांमध्ये भांडवल निर्मितीचा दर खूपच अल्प राहतो आणि अशा परिस्थितीमध्ये भांडवल निर्मितीच्या दरावरती आर्थिक विकास हा जर अवलंबून असेल तर नियोजित अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून आम्हाला वर्तमानापेक्षाही भविष्यामधील भरमसाठ वाढ करण्याकरिता किंवा विकास करण्याकरिता आम्हाला नियोजनबद्ध भांडवल निर्मिती बरोबर भांडवलाच्या गुंतवणुकीचे योग्य निर्णय घेण्याकरिता देशात भांडवल निर्मितीचा वेग वाढला पाहिजे, तो टिकून राहायला पाहिजे. यासाठीची व्यूहरचना, यासाठीचं प्लॅनिंग हे आमच्याकडे असायला पाहिजे. तरच देशाचा आर्थिक विकास आपण साधू शकतो. ही बाब आपल्याला या ठिकाणी अधोरेखित करायला हवी. पुढे जाऊया आपण. आणखी पुढचा मुद्दा असा घेता येईल, कामगारांच्या जीवनामध्ये सुरक्षितता. आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये मानव संसाधन हे अत्यंत महत्वाचं संसाधन मानलं जातं, कारण श्रम हा एकमेव घटक असा आहे की तो चल स्वरूपामध्ये कार्य करतो. म्हणजे इतर सर्व घटकांना कार्यान्वित करण्याची जबाबदारी ही मानव संसाधनावरती आहे. आणि मग प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मानव संसाधन जर विकसित असेल किंवा याला अनुलक्षून ज्या ज्या काही बाबी आहेत यांची पूर्तता आपल्याकडून जर झाली, म्हणजे शिक्षण असेल, आरोग्य असेल किंवा अन्य सामाजिक सुरक्षितता असेल, या सगळ्या बाबी जर आम्ही कामगार वर्गाला उपलब्ध करून दिल्या तर निश्चितपणानं श्रमिकांच्या सुरक्षित व शाश्वत
अगदी बारकाईनं लक्ष द्या. कामगारांच्या सुरक्षित व शाश्वत कल्याणकारी भविष्यासाठी नियोजनाद्वारे श्रमिकांच्या जीवनामध्ये सुरक्षितता निर्माण करण्यासाठी नियोजनाची आवश्यकता आहे. आणि हे नियोजन जर आपण केलं तर निश्चितपणे देशाच्या आर्थिक विकासामध्ये श्रम हा जो घटक आहे, मानवी संसाधन हा जो काही घटक आहे, तो योग्य रीतीने युक्त पद्धतीने आम्हाला वापरता येतो आणि देशाच्या विकासाला निश्चितपणे गती देता येते. त्याला लागूनच पुढचा भाग येतो तो म्हणजे औद्योगिक संबंध सुधारणे. आपल्याला कल्पना आहे, अनियोजित अर्थव्यवस्था असेल किंवा मुक्त अर्थव्यवस्था असेल, ज्या ठिकाणी उत्पादकांना स्वतःचे निर्णय घ्यायचे आहेत, व्यापाऱ्यांना स्वतःचे निर्णय घ्यायचे आहेत, अशा वेळेला कोणताही उत्पादक आपल्या नफ्याचा विचार करून स्वार्थापोटी कामगारांचं शोषण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि अशातून मग होतं काय, कामगार आणि मालक यांच्यामधले संबंध अतिशय ताणले जातात आणि यामुळे यांचे जे संबंध आहेत ते सलोख्याचे राहत नाहीत. कामगारांमधील स्पर्धेचा अयोग्य फायदा घेऊन, कारण एका बाजूला नोकरी मागणारे, रोजगार मागणाऱ्यांची संख्या जास्त, दुसऱ्या बाजूला रोजगार देणाऱ्यांची संख्या ही मर्यादित आहे. अशा वेळेला हा जो मालक वर्ग आहे हा कामगारांच्यावरती अन्याय करू शकतो आणि अन्यायकारक धोरणाचा अवलंब केल्यामुळे कामगार वर्ग असंतुष्ट राहिल्यास यातूनच संघर्ष निर्माण होतो. यालाच आपण औद्योगिक कलह असं आपण म्हणतो. आणि मग यामुळे उद्योग बंद पडणं, उद्योग उत्पादन कमी होणं किंवा अन्य स्वरूपाची अराजकता माजणं ह्या शक्यता नाकारता येत नाहीत. आणि म्हणून बेकारी वाढणं असेल, उत्पादन घटना असेल, या सगळ्या समस्या कोणत्याही अर्थव्यवस्थेला न परवडणाऱ्या राहतात. आणि म्हणून हे टाळायचं असेल तर औद्योगिक संबंध जे आहेत, म्हणजे कामगार आणि मालक यांच्यातले जे संबंध आहेत, हे सलोख्याचे राहण्याकरिता नियोजनाची नितांत आवश्यकता राहते. पुढे जाऊया आपण. याला लागूनच पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे बेकारी कमी करणे. नियोजनाची आवश्यकता का आहे, तर खरं तर प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगाराची स्थिती निर्माण करणं हे अंतिम उद्दिष्ट राहतं. आता पूर्ण रोजगाराची स्थिती म्हणजे नेमकं काय, उत्पादनामध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक उत्पादक घटकाला उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेणं म्हणजे पूर्ण रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं. इथं आपण विचार करूया फक्त श्रम या घटकाचा. देशामध्ये उपलब्ध असणारं श्रम जे उत्पादन प्रक्रियेमध्ये वापरलं जाणं शक्य आहे, ज्याला आपण उत्पादक श्रम ज्याला आपण म्हणतो, या उत्पादक श्रमाला जर रोजगार उपलब्ध झाला नाही तर यामुळे देशाच्या आर्थिक विकासावरती याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. आणि मग देशातील लोकांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा असेल तर कोणत्या क्षेत्रामध्ये आपल्याला हे शक्य आहे? शेती क्षेत्र आहे, औद्योगिक क्षेत्र आहे, सेवा क्षेत्र आहे. नियोजनाद्वारे खाजगी क्षेत्रावर नियंत्रण ठेवून, कारण खाजगी क्षेत्र हे कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा जेव्हा प्रयत्न करतो त्यावेळेला यंत्राचा आणि तंत्रज्ञानाचा वापर करून मनुष्य श्रमाचा वापर न करता यंत्राचा वापर करतो. यामुळे बेकारी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये समाज उपयोगी, रोजगारक्षम अशा प्रकारचे प्रकल्प हाती घेऊन किंवा कार्य हाती घेऊन रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी निर्माण करण्याची जबाबदारी ही शेवटी केंद्रीय सत्तेवरती राहते. आणि अशा वेळेला खाजगी यंत्रणेवरती किंवा खाजगी व्यवस्थेवरती नियंत्रण ठेवायचं असेल तर नियोजनाची आवश्यकता आहे. नियोजनाद्वारेच आम्ही देशातल्या लोकांना रोजगार कसा उपलब्ध होईल याची व्यूहरचना आम्ही तयार करून मग त्या पद्धतीने आपण मार्गक्रमण करू शकतो. यासाठी नियोजनाची आवश्यकता आहे. पुढे जाऊया. तांत्रिक प्रगती आणि साधने. कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासासाठी तंत्रज्ञान विकास, यांत्रिक विकास, त्याचबरोबर मानव संसाधनाचा विकास ह्या सगळ्याच गोष्टी अपेक्षित असतात. मात्र आर्थिक विकासासाठी तांत्रिक कौशल्यात वाढ करण्याची आवश्यकता असते. त्यामध्ये कुठलाही पर्याय शिल्लक राहत नाही. नियोजनाद्वारे सरकारला योजनाबद्ध रीतीने प्रयत्न करून प्रत्येक क्षेत्रामध्ये, मग शेती क्षेत्र असेल, औद्योगिक क्षेत्र असेल किंवा सेवा क्षेत्र असेल, यामध्ये सुधारणा घडवून आणता येते. नियोजनाच्या माध्यमातून हे सहज शक्य आहे. पण त्यासाठी भांडवलाची उपलब्धता, देशातल्या विकासासाठी लागणारी तंत्रज्ञान, लागणारं कौशल्य, ह्या गोष्टी टप्प्याटप्प्याने आपल्याला एका क्षेत्रामध्ये आपल्याला पूर्ण ह्या करता येतात. पण त्यासाठी विकासासाठी म्हणजे वेगवान विकासाकरिता तंत्रज्ञानाची जशी आवश्यकता तसं तंत्रज्ञान वापरण्याकरिता नियोजनाची आवश्यकता आहे. पुढे जाऊया आपण. यातूनच पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे आर्थिक समता प्रस्थापित करणं. अनियोजित अर्थव्यवस्थेमध्ये खरं तर खुल्या बाजारातील किंमत यंत्रणा ही प्रभावी असल्या कारणाने इथं आर्थिक विषमता निर्माण होते. म्हणजे काय होतं तर ज्यांच्या हातामध्ये उत्पादनाची सर्व सत्ता आहे ही लोक बाजारपेठेचा गैरफायदा घेतात. जास्तीत जास्त किमती आकारून लोकांच्या गरजांचा विचार करून आपला फायदा जास्तीत जास्त करून त्या लोकांचं शोषण होतं. एका बाजूला श्रीमंत अधिक श्रीमंत होत जातात, दुसऱ्या बाजूला गरीब अधिक गरीब होत जातात. आणि यामुळे होतं काय, आर्थिक विषमता ही मोठ्या प्रमाणात जर निर्माण झाली तर ही कुठल्याही देशाच्या अर्थव्यवस्थेला पोषक नाही.
खरं तर आर्थिक विषमतेमुळे आर्थिक संधीत फरक पडतो. म्हणजे गरिबांना संधी कमी मिळतात, जे मूळचेच समर्थ आहेत त्यांना संधी अधिक मिळत राहतात. यामुळे वर्ग संघर्ष निर्माण होतो, समाजामध्ये संघर्ष निर्माण होतो. यातून खरं तर सामाजिक आणि आर्थिक असे संघर्ष निर्माण झाल्यामुळे देशाचं आर्थिक आणि सामाजिक स्वास्थ्य हे बिघडत राहतं. आणि हे दोष टाळण्याकरिता, हे जर दोष टाळायचे असतील तर देशामध्ये आर्थिक समता प्रस्थापित झाली पाहिजे. आणि देशामध्ये आर्थिक समता प्रस्थापित करण्याकरिता नियोजनाशिवाय हे शक्य नाही. आणि म्हणून नियोजनाची आवश्यकता इथं जास्तीत जास्त आपल्याला भासताना आपल्याला पाहायला मिळते. पुढे जाऊया आपण. मक्तेदारी नियंत्रण. मक्तेदारीतून ग्राहकांची पिळवणूक होते हे आपल्याला सगळ्यांना विदित आहे. कारण एका विशिष्ट वर्गाकडे उत्पादनाची सर्व सत्ता केंद्रित झाली तर ते इतर व्यवस्थेला आपल्या मताप्रमाणे, आपल्या फायद्याप्रमाणे वागवायचा प्रयत्न करतात. आणि यातून होतं काय, अर्थव्यवस्था केंद्रीयकरणाकडे वाटचाल करते. म्हणजे काही ठराविक लोकांच्या हातामध्ये देशाची सर्व सूत्र ही एकवटली जातात आणि याचे दुष्परिणाम संपूर्ण अर्थव्यवस्थेला भोगावे लागतात. आणि यासाठी हे होऊ नये, काही ठराविक लोकांच्या हातामध्ये देशाची सगळी सूत्र जाऊ नयेत, याकरिता नियोजनाद्वारे आपण खाजगी मक्तेदारीला आळा घालू शकतो आणि मक्तेदारीचे हे दुष्परिणाम आपण टाळू शकतो. यासाठी नियोजनाची आवश्यकता. पुढे जाऊया आपण. सामाजिक लाभ वाढवणं. खाजगी भांडवलदारांच्याकडून म्हणजेच खाजगी गुंतवणूकदारांच्याकडून, उद्योजकांच्याकडून, व्यापाऱ्यांच्याकडून असेल, सार्वजनिक किंवा ज्याला आपण सार्वत्रिक महत्तम कल्याण साधण्याच्या दृष्टिकोनातून हे अजिबात विचार करत नाहीत. मग अशा वेळेला खाजगी व्यक्ती किंवा भांडवलदार जर सर्वसामान्यांच्या कल्याणाचा विचार करणार नसतील तर सार्वत्रिक कल्याणाचा विचार कोण करणार? तर तिथं सरकार करणार आहे. आणि सरकारला हा विचार करत असताना निश्चितच अर्थव्यवस्थेच्या उलाढालीमध्ये, अर्थव्यवस्थेमधल्या सगळ्या प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करण्याशिवाय पर्याय राहत नाही. मग हा हस्तक्षेप करून सार्वजनिक कल्याणाचे विविध प्रकल्प आणि उपक्रमांमध्ये सरकारने स्वतः गुंतवणूक करणं अपेक्षित राहतं. शिवाय आर्थिक विकासात सातत्य राहावं, नियमितता राहावी, यासाठी नियोजनाची आवश्यकता राहते. जसं सामान्यांना अन्नधान्याचा पुरवठा असेल, सामान्यांना आरोग्य असेल, सामान्यांचं शिक्षण असेल, या सगळ्या मूलभूत बाबी ज्या आहेत त्यांची पूर्तता करायची असेल आणि ही सगळी व्यवस्था जर खाजगी लोकांच्याकडे दिली तर निश्चितपणे ते त्यांचा फायदा बघतील. मग यातून सर्वांना या गोष्टीच्या मूलभूत आवश्यकतेच्या गोष्टी आहेत, जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी ह्या मिळणार नाहीत आणि मग यातून अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होऊ शकतात. यासाठी सामाजिक आर्थिक समानता असेल, सामाजिक समानता असेल, ही जर टिकवायची असेल तर देशाच्या सरकारने स्वतः हस्तक्षेप करून स्वतः अशा मूलभूत बाबींच्या मध्ये गुंतवणूक करणं आणि विकासामधलं सातत्य राखणं, यासाठी नियोजनाची आवश्यकता राहते. पुढे जाऊया आपण. पर्यावरणीय समतोल राखणं. मानव हा सर्वाधिक स्वार्थी आहे हे ॲडम स्मिथने आपल्याला सांगितलेलं आहे. ॲडम स्मिथच्या विचारांमध्ये याचा आपण विचार केलेला आहेच. खरं तर प्रत्येक व्यक्ती आपल्या फायद्यासाठी निसर्गाला ओरबडतो आणि यामुळे निसर्गामध्ये असमतोल निर्माण होतो. विकासाच्या प्रक्रियेमध्ये वाढणारे औद्योगिकरण, त्याचबरोबर वाढणारं शहरीकरण आणि यामुळे साधन संपत्तीच्या अवाजवी वापराबरोबरच प्रदूषणात होणारी वाढ ही अखंड मानवजातीला अत्यंत घातक अशा स्वरूपाची आहे. जसं की आज आपण बघतो ग्लोबल वॉर्मिंग असेल किंवा आज मितीला येणारा प्रत्येक मानवजातीला शाप ठरणारा जो काही आघात होतोय निसर्गाच्या माध्यमातून, हा फक्त मानवाने केलेल्या अतिरिक्त विकासाच्या वेगवेगळ्या नकोत्या पद्धतीने वापरलेली साधन संपत्ती निसर्गाला ओरबडण्यामुळे निसर्गाचा समतोल हा ढळलेला दिसतो. आणि हे टाळण्याकरिता खरं तर शाश्वत विकासाची आवश्यकता आहे, ज्याला आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणतो, जो आपण यापूर्वी पाहिलेला आहे. शाश्वत विकासासाठी मग शाश्वत विकासाचा विचार कोण करेल? शाश्वत विकासाचा विचार कुणीही व्यक्ती करणार नाही, कुणीही एकटा उद्योजक करणार नाही किंवा कुणीही भांडवलदार करणार नाही. मग हा विचार कुणी करायचा आहे? सार्वत्रिक कल्याणाचा विचार येतो त्यावेळेला केंद्रीय सत्तेने म्हणजेच लोकांच्या सरकारने याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि हा विचार करत असताना नियोजनाशिवाय आम्ही शाश्वत विकास करू शकत नाही. अखंड मानवजातीच्या कल्याणाचा जेव्हा आम्ही विचार करतो त्यावेळेला नियोजनाच्या माध्यमातून शाश्वत विकास केला तरच सार्वत्रिक कल्याणाची शाश्वती आपण देऊ शकतो. पुढे जाऊया आपण. सार्वजनिक सर्वसमावेशक विकास साधने. चिरंजीवी, ज्यालाच आपण निरंतर विकास असं आपण म्हणतो, शाश्वत विकास ज्याला आपण म्हणतो, हे नियोजनकारांचं अंतिम उद्दिष्ट असलं पाहिजे. अंतिम उद्दिष्ट काय? देशातल्या छोट्या घटकाचं कल्याण साधणं हे कोणत्याही देशाचं उद्दिष्ट राहतं.
यासाठी सर्वसमावेशक वेगवान विकास जर करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला आर्थिक विकासाचं एक प्रमुख साधन म्हणून नियोजनाकडे आपल्याला पाहावं लागेल. प्रादेशिक असमतोल दूर करणे. अलीकडे आपण बघतो देशांच्या मध्ये संघर्ष निर्माण झालेला बघतो, राज्यांमध्ये संघर्ष निर्माण झालेला बघतो, प्रांतांमध्ये संघर्ष निर्माण झालेला बघतो. या संघर्षाच्या पाठीमागचं कारण एवढंच आहे की आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये जो समतोल विकास व्हायला पाहिजे तो समतोल विकास होत नाही. आणि मग याच्यामुळे होतं काय, याच्यामुळे देशाच्या विकासावरती याचा विपरीत परिणाम होतो. एकच देश असताना सुद्धा देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रवाह मग निर्माण होतात आणि हे प्रवाह एकमेकांना जेव्हा सामोरे जातात त्यावेळेला याच्यामध्ये संघर्ष निर्माण होतो आणि हा संघर्ष कुठल्याही देशाच्या आर्थिक विकासाला पोषक नसतो. ही बाब आपल्याला जर टाळायची असेल, हा संघर्ष टाळायचा असेल तर अखंड देशाच्या अर्थव्यवस्थेचा समतोल विकास करण्याकरिता नियोजनाची आवश्यकता आहे. या पद्धतीने आपण देशाच्या आर्थिक विकासाकरिता आवश्यक असणाऱ्या आर्थिक नियोजनाची चर्चा आपण या ठिकाणी केलेली आहे. धन्यवाद.